तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. पोस्ट ऑफिस समोरील चौबारा रस्त्यावर सांडपाण्याचा कहर, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट. जळगाव जामोद शहरातील पोस्ट ऑफिस समोरील चौबारा रस्ता सध्या सांडपाण्याच्या समस्येमुळे चर्चेत आला आहे. येथील नाली सतत ओव्हरफ्लो होत असल्याने रस्त्यावर घाणेरडे पाणी वाहत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही अवस्था नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. चौबारा रस्ता हा जळगाव जामोद मधील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. पोस्ट ऑफिस, दुकाने, बंका आणि दैनंदिन वापराच्या सेवांमुळे या रस्त्यावर कायम गर्दी असते. मात्र नालीतील सांडपाणी रस्त्यावर साचल्याने पादचारी, दुचाकीस्वार व वाहन चालकांना मोठ्या अडचणी येत आहेत. नाल्यांचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. उघड्या सांडपाण्यामुळे डास, माशा आणि जंतुसंसर्ग वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना या परिसरातून जाणे कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही समस्या नवीन नसून अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून थोड्याशा पावसातही नाली तुडुंब भरून रस्त्यावर सांडपाणी वाहते. यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. नगर परिषदेकडे दुर्लक्ष, शहरात घाणीचे साम्राज्य. या गंभीर समस्येकडे जळगाव जामोद नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही नाल्यांची साफसफाई, दुरुस्ती किंवा सांडपाणी निचराची ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. चौबारा रस्त्यापुरतेच हे संकट मर्यादित नसून संपूर्ण जळगाव जामोद शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. अनेक भागांमध्ये नाले तुंबलेले, कचरा साचलेला आणि दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतेबाबत नगर परिषदेचे नियोजन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उघड्या सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, त्वचारोग आणि पोटाच्या आजारांचा धोका वाढतो. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. दुर्गंधीमुळे ग्राहकांची ये-जा कमी झाली असून व्यवसायावर परिणाम होत आहे. काही दुकानदारांनी तर या परिसरात व्यवसाय करणे कठीण झाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असताना अशी दयनीय अवस्था नागरिकांसाठी असह्य ठरत आहे. चौबारा रस्त्यावरील ही समस्या केवळ एका भागाची नसून संपूर्ण जळगाव जामोदच्या स्वच्छता व्यवस्थेचे वास्तव दर्शवते. आता तरी नगरपरिषद जागी होऊन ठोस कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.